हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट आणि पारंपरिक बासुंदी। त्यासाठी आपण कढईत घेतलेला आहे 1 लिटर दूध। आपल्याला ते एकदम ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा व्हॉल्यूम कमी होऊन जाईल। 10 मिनिट असं ढवळून घेतल्यानंतर आपल्याला यानंतर यात ॲड करायचं आहे आपण कट केलेले बदाम, पिस्ता आणि काजू। परत आपल्याला हे थोडंसं हलवून घेतल्यानंतर आपण त्यात ॲड करायची आहे साखर। मी 1 लिटरसाठी 1 वाटी साखर ॲड केलेली आहे। तर तुम्ही बघू शकतात 15 मिनिटांमध्ये हे असं व्हॉल्यूम कमी झालेलं आहे आणि आपली बासुंदी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघू शकतात एकदम घट्ट अशी बासुंदी तयार झालेली आहे। आता ही आपण ठेवणार आहेत फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी। तर आपली बासुंदी रेडी आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।